नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला तीच चपाती भाजी खाऊन अगर कंटाळा आला असेल आणि एखादी तुम्ही गहू पिठापासून कोणतीही नवीन आणि कमी तेलाची रेसिपी बनवण्याचा विचार करताय, तर विश्वास ठेवा, हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला याची एक फोडणी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. आणि हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला परत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे ही फोडणी बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप शेवया घालायच्या आहेत. तर तुम्ही ते शेवयाच्या जागी बारीक रव्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही सगळी फोडणी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मग या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे रेसिपीसाठी हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. मग आता आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या बॅटरच्या याच्यामध्ये थालीपीठ घालायचं आहे. आणि आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तर मी या बॅटरचा वापर करून इथे थालीपीठ बनवत आहे. तर तुम्ही याचे फड्ड नाही तर यापासून पकोडे पण बनवू शकता. तर एक बाजूनी फ्राय झाल्यानंतर हे थालीपीठ आपल्याला चमच्याने पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता इथे हे थालीपीठ व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फ्राय झालेले आहे आणि ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने 1 कप गहू पिठाचा हा चविष्ट असा नाश्ता बनवू शकता आणि या नाश्त्याला गरमागरम लोणच्याबरोबर नाही तर कोणत्याही हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.